भिवंडीमधून एक चिंताजनक बातमी। भिवंडीमध्ये 13 वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेल्याची सध्याची माहिती मिळते। दरम्यान मोहम्मद अन्सारी असं या बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव आहे। अग्निशमन दलाकडून बेपत्ता मुलाचा शोध घेतला जातोय। भिवंडीमध्ये पाण्यात वाहून गेल्याची ही तिसरी घटना आहे। आता बातमी सांगलीमधून आहे। सांगलीच्या वारणा नदीबरोबर आता कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। कृष्णा नदीवरील सांगलीवाडी बंधारा आणि म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। नदीत सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे। कोयना धरणासह कृष्णा नदीच्या पट्ट्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आपण पाहू शकता सांगलीच्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही झपाट्याने वाढत आहे। एकंदरीत पाहिलं तर आठवड्यापूर्वी या कृष्णा नदीचा पूर्ण पाणी नसल्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकता 5 फुटावरती पाण्याची पातळी गेली होती, मात्र आता 12-13 फुटावरती पाण्याची पातळी गेलेली आहे। त्या ठिकाणी असणारा जो बंधारा आहे सांगलवाडी आणि सांगलीला जोडणारा हा सरकारी बंधारा होता, त्या बंधाऱ्यावरून आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर असाच मुसळधार पाऊस परत जर पडत राहिला पुढील 8-10 दिवस तर या कृष्णा काठी असणाऱ्या गावात सुद्धा पाणी हळूहळू जायला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली।